जाबूनपाडा येथे रोलर ड्रम तसेच विद्यार्थ्यांना बूट वाटपाचा कार्यक्रम संपन्न। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत खडकओहोळ येथील पाणी टंचाई गाव जाबूनपाडा येथे वेल्स ऑन व्हील्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे, प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने जाबूनपाडा वस्तीवर 31 कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले। जाबूनपाडा गावाला नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती। सर्व वस्तीला एकत्र करून गावाची समस्या जाणून घेतल्या। गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले। ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाहीत, कारण बरीचशी घरातली कामे मुलींना करावी लागतात। उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे बराचसा वेळ वाया जातो। यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही। ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून जाबूनपाडा गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले। गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल। यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते। तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून बूट वाटप करण्यात आले। यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला। यावेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, विजय देवरे, संकेत बिडगर, रोशन भांगरे, मोहन वायदंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते शंकर निंबारे, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई खुताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास खुताडे, मुख्याध्यापक प्रभाकर ठाकरे तसेच गावातील ग्रामस्थ संजय किरकिरे, हरिदास वड, नारायण वड, सुनील बरब, सदीप धनगरे, हिरामण बोगे, अनिल खुताडे, गुलाब धनगरे, काळू वड, पिंटू वड, आबादास ब्राह्मणे, देवजी किरकिरे, राजाराम धनगरे, दलू वड, ईश्वर निंबारे गावातील नागरिक उपस्थित होते। मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।